उच्च शिक्षणाची सर्वात प्रतिष्ठित संस्था हिराचंद परशुराम बुटाला या महाविद्यालयाची स्थापना 2008 मध्ये राष्ट्रोद्धर्थ सेवा महा अर्थात देशाच्या विकासासाठी ग्रामीण भारतातील सेवेद्वारे केली गेली। आज आम्ही आमचे ध्येय आणि स्वप्नवत उद्दिष्टांच्या दिशेने पुरोगामी चरणांवर आहोत। या प्रदीर्घ प्रवासात महाविद्यालयाने उत्तेजन देण्याच्या दोलायमान केंद्रात प्रगती करण्यासाठी आता पुढाकार घेतलाय। खेडमध्ये सहजीवन शिक्षण संस्था म्हटलं की एक शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव असं आपल्या डोळ्यासमोर येतच। आमच्या संस्थेमध्ये आता जवळपास 5,000 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। ह्या शिक्षणाचा लाभ घेत असताना आम्ही संस्थेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, थोडक्यात प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक सोयी ह्या नेहमी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो। ह्याच अनुषंगाने आमच्याकडे ICS कॉलेज येथे खोंडे येथे IT विभाग असून तिथे IT म्हणजे BSc IT, BMS आणि CS असे कोर्सेस आहेत। ह्या कोर्सना ॲडमिशन घेऊन विद्यार्थ्यांना आता IT जगामध्ये नोकरीच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत। कारण या कोरोनाच्या पॅन्डेमिक कालावधीमध्ये IT क्षेत्रामध्ये वर्क फ्रॉम होम आणि जग खूप जवळ येण्याचा जो कन्सेप्ट आहे हा लक्षात घेऊन आम्ही या क्षेत्रामध्ये खूप प्रगतीचं असं एक पाऊल टाकलं आहे। इथे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर जे आपण शिक्षण घेण्यासाठी पूर्वी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी जात होते आणि तिथल्या कॉलेजमध्ये हेच शिक्षण जिथे फी साधारण 80,000पासून 1,20,000पर्यंतचं जे फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत होतं त्याच्याही पेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊन थोडक्यात इंग्लिश लँग्वेज लॅब किंवा अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब अशा आपण वेगवेगळ्या दिल्यात किंवा डिजिटल क्लासरूम आणि शिवाय इथे जगामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे उपलब्ध असलेले सर्टिफिकेट कोर्सेस की जे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुढे आपल्याला अत्यंत उपयोगी आहेत, त्यांच्या पुढच्या फ्युचरमध्ये त्याचा खूप फायदा होईल, त्यांना त्यांच्यात चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल असे कोर्सेस आपण इथे उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न पण चांगला केलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट आनंदराव भोसले, सहजीवन शिक्षण संस्थेचं ICS कॉलेज या कॉलेजचा मी चेअरमन म्हणून काम करतो आहे। या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष हिराबाई बुटाला आणि त्यांचे सर्व आमचे ट्रस्टी मंडळ, मला हे काम करत असताना ह्या सर्वांचं मला चांगलं मार्गदर्शन मिळतं। महाविद्यालयाच्या या प्राचार्य असोत, कर्मचारी आहे, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी ह्या सर्वांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं। ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे आमचं कॉलेज आज प्रगतीपथावर आहे। माझं संचालक मंडळ, सर्व सदस्य यांचंही मला चांगलं सहकार्य मिळतं आणि आज ICS महाविद्यालय हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी फी देऊन शिक्षण देणारं आमचं हे आहे। ग्रामीण भागातील मुलं, जास्तीत जास्त मुलांना आम्ही ह्या संस्थेमध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण देतो। महाविद्यालयामध्ये BA, BCom, BScच्या सोबतच आम्ही IT क्षेत्रामध्ये म्हणजे BMS, त्याच्यानंतर CS, कॉम्प्युटर सायन्स असे कोर्सेस आम्ही या महाविद्यालयामध्ये शिकवले जातात आणि मुलांना त्याच्यासोबत जे काही सर्टिफाईड कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा आम्ही विदेशी विद्यापीठातील जे कोर्सेस आहेत 3-4 महिने या कालावधीमध्ये अनेक सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध करून दिले। त्याच्यामुळं मुलांना हे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना नोकरी मिळेल त्यासाठी त्यांना त्या कोर्सेसचा उपयोग होतो आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव मिळावा, त्यांना एक कल्चर्ड, आम्ही नेहमी मुलांसोबत जेव्हा संवाद साधतो तेव्हा आम्ही सांगतो मुलांना की फक्त ज्ञान, डिग्री, कागदी पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला असं ज्ञान पाहिजे, व्यवहार ज्ञानही पाहिजे आणि एक सुसंस्कृत कल्चर्ड विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून घडला पाहिजे असा आम्ही नेहमी पाहत असतो। आणि याकरिता मुलांना त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या नेतृत्व गुणांना जोपासण्यासाठी माझ्या संस्थेतील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी तसंच आमचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्ग, इतर कर्मचारी ही सर्वजण
जीव ओतून काम करत असतात. त्यामुळंच आज आम्ही जे प्रगती झालेली आहे आमच्या कॉलेजची महाविद्यालयाची ती ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेली आहे. मी फक्त चेअरमन या नात्याने काम करत असतो, पण ह्या सगळ्यांची मला मदत असल्यामुळंच आज अत्यंत चांगल्या प्रकारे आमच्या महाविद्यालयाचं ICS कॉलेजचं काम चाललेलं आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो की मी या ICS महाविद्यालयाचा चेअरमन आहे, हे याचा मला खूप अभिमान वाटतो. नमस्कार, मी डॉक्टर HP थोरात, ICS महाविद्यालय खेड प्रभारी प्राचार्य म्हणून मी चार्ज घेतलेला आहे. परिपूर्ण ग्रॅज्युएशनची व्यवस्था आमच्या संस्थेनं करून दिलेली आहे. आज मला सांगावासा आनंद वाटतो की आमच्या वाणिज्य शाखेमध्ये 700 विद्यार्थी प्रवेश घेतलेला आहे. 700 विद्यार्थी, सायन्समध्ये 350 विद्यार्थी आहेत आणि आर्ट्समध्ये 250च्या आसपास विद्यार्थी. त्याचबरोबर IT मध्ये आमचे 450 विद्यार्थी, असे टोटल 1800 ते 1900 विद्यार्थी या महाविद्यालयामधून उच्च शिक्षण घेत आहेत. या उच्च शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना ही कार्यरत आहे. राष्ट्रीय छात्र सेना NCC हे कार्यरत आहे. या महाविद्यालयाला NAC मानांकन B++ हे मिळालेलं आहे. बेस्ट कॉलेज अवॉर्ड मुंबई विद्यापीठाचं 2017-18 या दरम्यान मिळालेलं आहे. अजून प्रपोज प्लॅनमध्ये मास मीडिया आहे, MCOM आणि MSc केमिस्ट्री सांगितलं, पुढं झोलॉजी वगैरे इतर विषयांचं पण आमच्या प्लॅनमध्ये आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल कोर्सेससुद्धा आहेत. मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, याचबरोबर इंडोर आहेत, प्रशस्त ग्राउंड आहे. मुलांना वायफायची सोय केलेली आहे, इंटरनेट वायफाय हे फ्रीमध्ये आहे. NCC प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण पूर्णपणे मोफत प्रशिक्षण आहे. या स्टाफमध्ये जेवढा आमचा स्टाफ आहे त्यामध्ये 15 स्टाफ जो आहे तो PhD प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर नेटसेट पास झालेला जो स्टाफ जो आहे आमचा तो 5 असा स्टाफ आहे. म्हणजे कंप्लीट 20 स्टाफ जो आहे आमचा तो पूर्ण क्वालिफाईड आहे. मी निश्चितपणे सांगेन की या महाविद्यालयानं अगदी गोरगरीब मुलांचा विचार करून पावलं उचललेली आहेत. विविध कोर्सेसच्या माध्यमातून असेल, कोणत्याही प्रकारची त्यांची अडवणूक केली जात नाही. चांगलं प्रकारचं उच्च शिक्षण मिळेल हाच हेतू ठेवून दूरदृष्टीने विचार करून या महाविद्यालयाची स्थापना झाली. या संस्थेमध्ये काम करण्यास मला खूप आनंद वाटतो. मी खरोखर भाग्यवान आहे असं समजेन. हे विभाग स्वतःची शिक्षणाकरता एक आमंत्रित, पालनपोषण आणि आव्हानात्मक वातावरण प्रदान करते, जे विविध शिक्षण समुदायाच्या बौद्धिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजास अनुकूल आहे. विभागाचे यश प्रतिबिंबित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच दिसून येतात, जे त्यांचे नेतृत्व, अनुकूलता आणि उच्च व्यावसायिक मानांकनाबद्दल वचनबद्धतेसाठी परिचित आहेत. नमस्कार, मी सचिन भोसले. आपलं ICS कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड BMS ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून स्वागत करतो. डिपार्टमेंटबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. आपल्या कॉलेजला बेस्ट कॉलेज अवॉर्ड हा मागच्याच वर्षी 2 वर्षापूर्वी मिळालेला आहे. हा मुंबई विद्यापीठाचा अगदी नामांकित पुरस्कार आपल्या महाविद्यालयाला मिळाला. BSc IT हे डिपार्टमेंट 2008 साली ICS महाविद्यालयामध्ये सुरू झालं. BSc कम्प्युटर सायन्स हे 2010 साली सुरू झालं. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे डिपार्टमेंट 2010 साली चालू झालं आणि MSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2016 साली चालू झालं. साधारणतः BSc IT ह्या कोर्ससाठी प्रत्येक वर्षाला म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 60 इंटेक आहे.
कम्प्युटर सायन्सलाही 60 इंटेक आहे, BMSलाही 60 इंटेक आहे. फक्त MSc IT साठी इंटेक कॅपॅसिटी आहे फक्त 20 सीट्स. आता स्टाफबद्दल जर सांगायचं झालं तर BSc IT, कम्प्युटर सायन्स आणि BMS यामध्ये 4 स्टाफ सध्या PhD वर्क करतो आहे, कम्प्युटर सायन्स, IT आणि BMS मिळून. बाकी वेल क्वालिफाईड स्टाफ आहे, त्याच्यामध्ये BE आहे, MC आहे, MBA आहे, असं टोटल 27 फॅकल्टी या चारही डिपार्टमेंटमध्ये काम करतात. या विभागामध्ये साधारणतः स्टुडंटचं कम्युनिकेशन चॅनल कसं असतं तर सुरुवातीला आपण स्टुडंट जो असतो, स्टुडंटमधून एक क्लास रिप्रेझेंटेटिव्ह काढतो, नंतर तो सब्जेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह काढतो आणि क्लास टीचर, क्लास गार्डियन ही एक कन्सेप्ट आपल्या इथे इम्प्लिमेंट करतो आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा मेंटॉर त्यांच्या ज्या कंप्लेंट किंवा सजेशन्स असतील ते मेंटॉरकडे येतात, मेंटॉरनंतर कोऑर्डिनेटरकडे येतात आणि नंतर त्यावर प्रिन्सिपलकडं चॅनल तो जात असतो. त्याच्यानंतर ह्या डिपार्टमेंटमध्ये टीचिंग्स मेथड्स कोणकोणत्या वापरल्या जातात तर प्रेझेंटेशन्स आहेत, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहेत, लर्निंग थ्रू इव्हेंट आहे, प्रोफेशनल गायडन्स आहे, डिजिटल क्लासरूम आहे, ग्रुप डिस्कशन आहे, डिबेट आहे, ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स आणि ऑनलाईन लेक्चर्स या प्रकारे कम्युनिकेशन केलं जातं. साधारणतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही ॲक्टिव्हिटीज डिपार्टमेंट राबवतं. त्यामध्ये टीचर्स डे असेल, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, पोस्टर्स, डिबेट, क्विज, पिक अँड स्पीक, ॲडव्हर्टाइजमेंट, टॅलेंट सर्च, स्लोगन या प्रकारचे प्रोग्राम सदर विभाग चालवत असतो. या विभागात ॲडमिशन प्रोसेस ही 2 टाईपमध्ये केली जाते. एक म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन, या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तसेच ऑफलाईन पण ॲडमिशन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ॲडमिशन घेताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न असतात. हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आणि खेडसारख्या ठिकाणी सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हिराबाई बुटाला यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला आणि विश्वस्त पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदरावजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाची प्रगती होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज जे मुंबई पुण्याच्या सारख्या सिटीमध्ये दिल्या जातात त्या सगळ्या फॅसिलिटीज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. त्यावर तुम्हाला सर्व विभागाची माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी अक्षता अरुण चव्हाण. मी तुमचे BSc IT आणि ICS कॉलेजच्या BSc IT आणि MS IT मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला माझी माहिती देते. माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन IT मध्ये झालेलं आहे. तसेच माझे 50+ रिसर्च पेपर्स आहेत. तसेच आमच्या इथे सर्व स्टाफ वेल क्वालिफाईड आहेत. त्यात आमच्या इथे 2 स्टाफ हे PhD होल्डर आहेत. त्यात आमचे कोऑर्डिनेटर डॉक्टर सचिन भोसले सर आणि डॉक्टर अमित जाधव सर आहेत. डॉक्टर सचिन भोसले सरांचे 100+ रिसर्च पेपर्स आहेत. तसेच त्यांचे 4पेक्षा जास्त बुक्स पब्लिश झालेले आहेत. तसेच ते युनिव्हर्सिटीमध्ये बोर्ड ऑफ कमिटीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच बाकीचा स्टाफही आमचा वेल क्वालिफाईड आहे आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला BSc IT म्हणजे काय हे सांगू इच्छिते. BSc IT हा 3 वर्षाचा फुल टाईम प्रोफेशनल कोर्स आहे. हा प्रोफेशनल कोर्स यासाठी आहे कारण जसे मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल रोज नवीन टेक्नॉलॉजी येतात, तर मुलांना त्याबरोबर अपडेटेड राहता आलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येक दर 5 वर्षांनी युनिव्हर्सिटीमध्ये बोर्ड ऑफ कमिटी जी आहे ती प्रत्येक 5 वर्षांनी हा सिलेबस चेंज करत असते, कारण मुलांना त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली पाहिजे यासाठी. तसेच आपण अकॅडमिक बरोबर मुलांना इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सही देतो. त्यात क्लाउड कम्प्युटिंग असेल, सोशल मीडिया मार्केटिंगसुद्धा आहे. ते आपण मुलांना माफक दरातमध्ये ते प्रोव्हाइड करून देतो की जेणेकरून त्यांना जॉबसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटतात त्याच्यामुळे भेटतात. तसेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही त्यांना
कुठेही जाण्याची गरज नाही आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आपल्या इथे पोस्ट ग्रॅज्युएशनही आहे. MSc हा 2 वर्षाचा कोर्स आहे. ह्याच्यातही तुमचे 4 सेमिस्टर्स आहेत. प्रत्येक सेमिस्टरमध्ये 5 सब्जेक्ट आहेत. BSc आणि MSc या दोन्ही कोर्ससाठी आपल्या इथे वेल इक्विपाईड कम्प्युटर लॅब आहे. तसेच IoT ही कोकणातली एकमेव लॅब आपल्या इथे आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तसेच मुलांच्या अभ्यासासाठी लायब्ररी आहे. जिमखानासुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. नमस्कार, मी अश्विनी समाधान शेठ, सहजीवन शिक्षण संस्थेचे ICS महाविद्यालय खेड येथे कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये ॲज ॲन असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तर आता हे BSc कम्प्युटर सायन्स हे ॲक्च्युअली काय आहे किंवा हा डिग्री कोर्स काय आहे. तर BSc कम्प्युटर सायन्स हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. तर आता BSc कम्प्युटर सायन्स या डिग्री कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी. तर BSc कम्प्युटर सायन्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी 12वी सायन्स विथ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स हा कोर्स कसा आहे किंवा त्याचं जे काही शेड्यूल आहे तर ते कसं आहे. तर BSc कम्प्युटर सायन्स हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. याच्यामध्ये टोटल 6 सेमिस्टर्स असतील. म्हणजे फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर्स, सेकंड इयरला 2 सेमिस्टर्स आणि थर्ड इयरला 2 सेमिस्टर्स असतील. आपल्या कॉलेजमध्ये जे कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आहे तर याच्यामध्ये टोटल 5 स्टाफ आहे की ज्याच्यामध्ये काही PhD ॲपियर्ड आहेत, काही मास्टर्स आहेत आणि काही इंजिनियर्स आहेत. म्हणजे वेल क्वालिफाईड स्टाफ इथे वर्क करतो. BMS म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स केल्यानंतर पुढे काय आहे ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सांगेन की BMS लाच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये BBA या नावाने ओळखलं जातं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते MMS, तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यालाच MBA असं म्हणतात. म्हणजे फक्त नावातला हा बदल आहे. मग हा जो कोर्स आहे तर हा ग्रॅज्युएशनचा 3 वर्षाचा कोर्स आहे. तो आपल्या कॉलेजमध्ये ICS कॉलेजमध्ये 2010पासून सुरू झाला आहे. म्हणजे जवळजवळ 10 बॅचेस आपल्या पासआउट झाल्यात आणि दरवर्षी आपला रिझल्टही 100% लागतो. म्हणजे निकालाची जी 100% परंपरा आहे ती आपल्याकडे आहे. तर या 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन करताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नक्की आपल्याला काय शिकायचं या कोर्समध्ये. तर जसं BA, BCom, BSc हे ग्रॅज्युएशनचे कोर्स आहेत, तसंच BMS हा सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीचा मान्यताप्राप्त कोर्स आहे 3 वर्षाचा ग्रॅज्युएशनचा. यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर असतील. त्यामध्ये मोस्टली सेकंड इयरला तुम्हाला विद्यार्थी जो आहे तो स्पेशलायझेशन चूज करेल. स्पेशलायझेशनमध्ये बेसिकली येतं की फायनान्स आहे, HRM आहे, त्यानंतर मार्केटिंग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्पेशलायझेशन चूज करता येतं. मग आता यासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी काय असेल. तर BMSला ॲडमिशन घेताना आपल्याकडे जो विद्यार्थी येतो तो 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स यापैकी कुठल्याही शाखेचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेला विद्यार्थी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्सेंटेज वगैरे अशी काही कुठली अट तुम्हाला असणार नाही आहे. तर यामुळे आपली जी काही निकालाची परंपरा आहे तीही 100% निकाल लागतो. त्यामध्येही कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. आणखी तुम्हाला जर काही माहिती हवी असेल BMS कोर्सविषयी तर तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला येऊन भेट देऊ शकता. नमस्कार, मी शैलेश सुधीर सुतार, ICS महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तसेच वेब डेव्हलपमेंट कोर्ससाठी कोर्स कॉर्डिनेटर म्हणून काम पाहत आहे. वेब डेव्हलपमेंट ही सध्या काळाची गरज आहे. सध्या पॅन्डेमिकचा विचार केला असता सर्व काही वर्क हे ऑनलाईन होत आहे. त्यामध्ये जे काही सोर्सेस आहेत मग ह्यामध्ये आपला डेटा रिप्रेझेंट करायचं काम ह्या वेबसाईट थ्रू चांगल्या प्रकारे केलं जातं. हाच विचार सहजीवन शिक्षण संस्थेने केला आणि हा कोर्स लॉन्च केला. ह्या कोर्समध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट तसेच PHP, डेटाबेस, वर्डप्रेस, बूटस्ट्रॅप यासारखे विषय आपण घेतो. त्याचबरोबर आपलं डोमेन नेम कसं रजिस्ट्रेशन करायचं वेब डिझायनिंग केल्यानंतर पण, त्यानंतर पण तुमचं सर्व्हर कसं रजिस्ट्रेशन करायचं, वेबसाईट होस्टिंग कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये शिकवल्या जातो. ह्या कोर्सचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी
12वी पास जे विद्यार्थी आहेत मग आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही स्ट्रीममधले विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. मी समाधान संतोष शेठ ICS महाविद्यालयातील क्लर्क या पदावरती काम करत आहे. या सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. गेल्या 1.5 वर्षापासून कोविड महामारीमुळे सर्वांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा या परिस्थितीमध्ये महाविद्यालयाने आपले शैक्षणिक कामकाज अविरतपणे ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून सुरू ठेवलेले आहे. अशा या सर्व परिस्थितीमधून विद्यार्थ्यांना सोयीसाठी महाविद्यालयाने ऑनलाईन सुविधा, त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲडमिशन, ऑनलाईन फी पेमेंट्स, त्याच्यानंतर ऑनलाईन अटेंडन्स, तसेच कॉलेज ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हॉल तिकीट, रिझल्ट, विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सूचना, त्याचप्रमाणे लायब्ररीमधून विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारी पुस्तके ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहेत. या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, त्याचा लाभ घ्यावा एवढेच महाविद्यालयातर्फे सर्वांना सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर ओमकार कापडी. ICS महाविद्यालयामध्ये आपली IoT लॅब ही जी प्रशस्त लॅब आहे ती सध्या माझ्या अंडर आहे. तर आपल्या IoT लॅबमध्ये आपण काय करतो, मुलांना रिसर्च फील्डमध्ये नेण्यासाठी आपण वेगळे जे प्रोजेक्ट्स असतात ते आपण इथे बनवले जातात. ओके, सो मी तुम्हाला 1 बाय 1 जे प्रोजेक्ट्स आपले ते पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आणि त्याचा यूज काय असतो ते तुम्हाला सांगतो. सो आपण प्रोजेक्ट्स बघूया. आपल्या लॅबमध्ये आपण हा एक रोबोट बनवला आहे, ज्या रोबोटचा यूज आपण कोरोना काळामध्ये करू शकतो. ओके, समजा ज्यावेळेस पेशंट्स हॉस्पिटलमध्ये असतील त्यावेळेस त्या पेशंट्सना आपल्याला त्या पेशंटसोबत आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ नये किंवा त्यांना ज्या रिक्वायर्ड थिंग्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या पोचवण्यासाठी आपण या रोबोटचा यूज करू शकतो. आणि या रोबोटला तुम्ही कम्प्लिटली मोबाईलवरून ऑपरेट करू शकता. ओके, आपला जो सेकंड जो प्रोजेक्ट आहे तो आहे स्मोक डिटेक्टर. म्हणजे आपल्याकडे सध्या बघा आपल्याकडे फायर अलार्म प्रेझेंट असतात, पण त्या फायर अलार्मची जी कॉस्ट असते ती कशी असते, जास्त असते. मग आपण काय केलं आहे, आपण एक कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवलं आहे आणि या पूर्ण प्रोजेक्टचा जी टोटल कॉस्ट आहे ती जवळजवळ 500 रुपयाच्या आतमध्ये असेल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे ह्याचा मेन एम काय आहे की हा प्रोजेक्ट काय करतो, स्मोक डिटेक्ट करतो. म्हणजे ज्यावेळेस आग लागते आणि आगीमुळे जो धूर निर्माण होतो तर त्यावेळेस हा काय करतो, स्मोक डिटेक्ट करतो आणि तुम्हाला अलार्म वाजवून देतो. ओके, आपला जो थर्ड जो प्रोजेक्ट आहे तो आहे ब्लाइंड पीपलसाठी. ब्लाइंड पीपलसाठी मोस्टली काय असतं, ब्लाइंड पीपलला आपल्याला जी डायरेक्शन दाखवायची असते किंवा त्यांच्या ते ज्यावेळेस कुठेतरी चालत असतात किंवा अशा वेळेस मध्ये जे अडथळे येतात ते अडथळे डिटेक्ट करण्यासाठी आपण ही ब्लाइंड लोकांसाठी स्टिक बनवली, जी त्यांना गाईड करेल की तुमच्या इथे चालताना समजा मध्ये कुठले अडथळे आलेत तर ते अडथळे त्यांना समजले जातील किंवा त्यांना लगेच समजण्यात येतील. अशासाठी आपण ही एक स्टिक बनवली. तर हे सगळं आपण थोडंसं रिसर्च फील्डकडे मुलांना वळवण्यासाठी आपण हे छोटे प्रोजेक्ट्स आपण बनवत आहोत. तर ह्याच्यामागचा जो मेन उद्देश आहे ते आता बघा फ्युचरमध्ये काय होणार आहे, रोबोटिक्सकडे जास्तीत जास्त इंडस्ट्री वळणार आहेत. कारण सगळे जे गोष्टी आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा सगळ्या ज्या डे टू डे लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमेट होत चालल्यात. मग अशा वेळेस आपल्या मुलांनाही त्यातलं थोडासा इंटरेस्ट यावा आणि मुलांनी रिसर्च फील्डमध्ये उतरावं, जेणेकरून त्याला ऑटोमेशन काय असतं, AI काय असतं, रोबोटिक्स काय असतं, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर समजतील. नमस्कार, मी प्राध्यापक अमित जाधव ICS महाविद्यालयामध्ये कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्क करतो. तसेच स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल या कोर्समध्ये ॲज अ कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून वर्क करतो. सहजीवन शिक्षण संस्थेने 2008 साली प्रोफेशनल कोर्सची सुरुवात केली. हे प्रोफेशनल कोर्स सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश हाच होता की आपल्या खेडमधील विद्यार्थ्यांना प्रोफेशनल कोर्सचं नॉलेज मिळावं आणि त्यासाठी BSc IT, BSc कम्प्युटर सायन्स, BMS हे कोर्स सुरू करण्यात आले. आणि त्याच कोर्सची नेक्स्ट स्टेप म्हणून स्किल डेव्हलपमेंट कोर्सच्या अंडर स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल हा कोर्स 21 जानेवारी 2021 साली सुरू करण्यात आला. आणि त्या कोर्सची पहिली बॅच ही सक्सेसफुली आता कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या बॅचसाठी एनरोलमेंट सुरू आहे. हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की आत्ता मुलांना प्रोफेशनल नॉलेज मिळत आहे, पण तेच नॉलेज त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी इंग्लिश कम्युनिकेशनची गरज आहे. या कोर्समध्ये त्यांना इंग्लिश कम्युनिकेशन, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, त्यानंतर वोकॅब्युलरी बिल्डर, रीडिंग ॲबिलिटी,
रायटिंग स्किल्स आणि इंटरव्ह्यू टेक्निक्स अशा गोष्टी त्यांना या 3 महिन्याच्या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहेत. तर त्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेनं ही आपल्याला प्रॅक्टिकल लॅब अवेलेबल करून दिली आहे की ज्यामध्ये डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम टूल्स आपल्याला अवेलेबल आहेत. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ICS कॉलेजमध्ये स्पोकन इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. सहजीवन शिक्षण संस्था ICS महाविद्यालय हिराचंद परशुराम बुटाला व माहिती तंत्रज्ञान या विभागामध्ये टेक्निशियन व कम लायब्ररी म्हणून कार्यरत आहे. मी तुम्हाला डिपार्टमेंटल लायब्ररी याबद्दल सविस्तर माहिती थोडक्यात सांगणार आहे. या डिपार्टमेंटल लायब्ररीमध्ये जवळपास 14 ते 15 हजार टेक्स्टबुक्स व रेफरन्स बुक्स अवेलेबल विद्यार्थ्यांसाठी आपण केलेले आहेत. तसेच ई-बुक्स, मॅगझिन, न्यूजपेपर, प्रोजेक्ट्स अशा स्वरूपात आपण विद्यार्थ्यांसाठी सर्व काही उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे मुलांना या सर्व सुविधांचा वापर होण्यासाठी आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम हे वेब ॲप्लिकेशन व मोबाईल ॲप्लिकेशन हे तयार केलेले आहे. याद्वारे मुलांना या लायब्ररीमधून बुक इश्यू व रिटर्न करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसेच मुलांना या लायब्ररीमध्ये किती बुक शिल्लक आहेत व कोणती बुक अवेलेबल आहेत त्यानुसार आपण ओपॅक हे ॲप्लिकेशन या वेबसाईटमध्ये आहे. त्यामुळे मुलं सहजरित्या या लायब्ररीमध्ये दैनंदिन येऊन बुक देवाणघेवाण करत राहतात. तसेच मुलांना वायफाय तसेच झेरॉक्स फॅसिलिटी आपण या लायब्ररीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.